आता येत आहेत बाहेर. अहो मॅडम, आता तरी हात सोडा ना. हॅलो, जोवर गॅरी आपल्याशिवाय काही बोलत नाही तोवर आपल्याला हा ड्रामा कंटिन्यू करायचा आहे. ओके, सो होल्ड द डॅम हँड. पण आता करायचं काय? हो ना यार, आपण आता ऑलरेडी बाहेर पण आलोय चालत आणि गॅरी काहीच रिस्पॉन्ड झाला नाहीये. हॅलो राधिका, राधिका हॅलो. हा शनिया, बोल बोल, मी ऐकतेय आणि तुला पाहतेय सुद्धा, बोल. गॅरी आमच्या मागे नाही आला ग. आम्ही आलो दोघं उठून बाहेर, तरी पण नाही आला. कंटिन्यू कर नाटक. शनिया मागे बघू नको, ते तुझ्याकडे पाहतात आणि तुझ्याच बाजूला येत आहे. ओके ओके, मग वी विल कंटिन्यू. ओके, आता तू त्याच्याशी गोड बोल, गोड बोल आणि त्याला जायला सांग. ओके ओके. रोहित, तुला आता कामाला जायला लागतंय म्हणून ठीक आहे, नाही तर मी तुला मूवी बघितल्याशिवाय सोडलं नसतं. ओके ओके, बेटर लक नेक्स्ट टाइम. येस, आय मिस यू. आय मिस यू. चल बाय. थांब. गॅरी, हो मीच. काय प्रकार चाललाय? हा, कोण होता तो मुलगा? हो म्हणजे तुला सगळं आठवतंय. तुला विचारतोय त्याचं उत्तर द्या शना. तो मुलगा कोण होता? हा काय प्रकार चाललाय? तुम्हाला काय करायचं गॅरी दादा? दादा? हो, जसं तुम्हाला शनया ताई म्हणत होतास ना, तसं आम्ही कॉल यू गॅरी दादा. हे होणारच होत. गुरुनी आजवर सगळ्यांना फसवलं. ए शना, ऐक ना. गॅरी, माझा हात सोड, माझा हात सोड. शनया, ते काय बोलतात ते नीट ऐकून घे. गॅरी, माझा हात सोड. तर मूर्ख मुली, तू काय करतेस? तुला कळतंय का? आणि तू काय करतोस रे? नौटंकी ना, हा सगळा ड्रामा आहे. तुला सगळं आठवत होतं ना? हे बघ, मला सगळं नाही आठवते. लायर, खोटं बोलू नको. तुला सगळं आठवत होतं. तुझं विचारतो त्याचं उत्तर दे फक्त. हा काय प्रकार चाललाय मला सांग. शना, तुला काय करायचंय? मला काय करायचंय? काय शना, मी सांगून ठेवतो तुला, मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नकोस. तू जे वागतोस ना ते मला डबल क्रॉस करते. कॅरियर सच अ सेल्फिश मॅन. इतका स्वार्थी आहेस ना तू. तू माझा ना यूज केलास. तुला जेव्हा जेव्हा माझी हेल्प हवी होती ना, तेव्हा सगळी कामं करून घेतलीस माझ्याकडनं, आणि तुझ्यामुळे मला त्या केडाकडे जाऊन जावं लागलं. मी काय काय नाही केलंय तुझ्यासाठी यार. तू कधी शॉपिंगला घेऊन गेला नाहीस मला, कधी डिनरला घेऊन गेला नाहीस, पण तुझ्या सगळ्या प्लॅन्स मध्ये आम्ही मात्र तुला हेल्प करायची. यू आर दॅट सेल्फिश. कारण तू माझी बायकोस, तू माझी मदत केलीच पाहिजेस. फॉर व्हॉट? तू कधी माझा विचार केलास का यार? आम्ही कसे जगतोय बघायला आलास? अरे ते 35 करोड मधनं 1 रुपी पण दिला नाहीयेस तू. 35 करोड? काय झालं? रोहित, आता हे जे बोलतात ते काय झालं? काय बोललाय तो? शेतकऱ्यांचे 35 करोड यांनी सोडले. काय? त्याने आता तेच सांगते. मी आत्ता जाऊन त्याला विचारते. नाही नाही रेवती, थांब. अगं, राधिका, विचारायला नको का त्याला, जेव्हा आपल्याला माहिती की हे सगळं त्यांनी केलंय? नाही, आत्ता नको, थांब. तुला एक नंबरची बिंडोक मुलगी असताना हा सगळा माझ्या प्लॅनचा भाग होता. हे कळलं नाही का तुला? व्हॉट एव्हर इट इज, पण त्यासाठी तू माझा सगळ्यांसमोर इन्सल्ट केलास, मला स्लॅप केलंस गॅरी. त्याचं काय घेऊन बसतेस? हा, हे बघ, मी काय ठरवलंय ते होणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोणाचा अपमान होतोय, कोणाच्या तोंडात बसते ना, मला नाही फरक पडत. मी कोणीही आहे का मग गॅरी? अगं मूर्ख मुली, मी काय सांगतो ना, तुला काही समजतच नाही. कसं समजेल? तू मला काही सांगतच नाहीस ना. व्हॉट एव्हर इट इज, मला आता ह्या सगळ्याचं कॉम्पेन्सेशन पाहिजे. हे कॉम्पेन्सेशन वगैरे काही मिळणार नाही, कळलं ना? मी सांगतोय ते नीट ऐक. मी सांगितल्याशिवाय स्वतःचं डोकं चालू नकोस, नाही तर अजून प्रॉब्लेम क्रिएट करशील. प्लीज. गेली माझी शनू बेबी. या राधिकाने तिला अडकवलं तर नसेल ना?
मी का निघून आले तिकडनं लवकर? शी बाबा शनू घाबरवता कशाला? एक तर तुम्ही दोघी जणी मला उल्लू बनून मगाशी निघून गेलात, आता एकट्याच आलात. जनू बेबी कुठे आहे? तू काय जोक सांगतोय का? वेड्यासारखं काय असतंय? शनू बेबी नाही आली तर खरंच मला वेळ लागेल. वेडाने केड्या बेबी गेली कुठे? शनूच्या काय एक तर मला फसवलं, मला सांगितलं जा कपडे बदलून दे. मी कपडे बदलून 2 दिवस कोण मला एकटा करायला. काय बोलला? मी रडलो खूप. मला एकटं सोडून निघून गेलात तुम्ही. पण लक्षात ठेवा, समजा शनू बेबी हरवली ना तर तिला शोधायला मी अजिबात मदत करणार नाही. नको त्या तुझी मदत आम्हाला. ही पे पस्ता ही गुरमी. लॉटरी बिटरी लागली का? लॉटरी लागली तरी तुला कशाला सांगू आम्ही? ठीक आहे, मग नका सांगू, पण मी पण तुमची मदत करणार नाहीये. नकोच आहे तुझी मदत सांगितलं ना. मला एक सांगा, तुमचा काही प्लान आहे का? बाबा प्लॅन असं काय असणार? प्लॅन काय असणार मी सांगतो तुम्हाला. मी चांगलं ओळखतो तुम्हाला. ते तिथे असतं ना ते गुळ गुळ, त्या गुळाकडे कशा मुंग्या जातात की नाही, तसं तुम्हा माय लेकींचं. जिथे तुमचा फायदा असेल ना तिथेच जाता, नाहीतर जात नाही. मी ओळखतो ना. मला माहितीये की तुम्ही माझ्यापासून खूप काही गोष्टी लपवलेल्या आहेत. असं काही नाही रे असं केड्या. काही नाही, असं काही नाहीये म्हणून होत नाही. मी सगळं ओळखतो, माझा अनुभव जास्त आहे. नजरेनी नजरेनी ओळखतो मी खरं खोटं. कुठे नजर आहे? नजर दाखवा, नजर दाखवा मला. मी सांगतो ना, तुम्ही खोटं बोलताय. काहीतरी प्लॅन आहे तुमचा, पण लक्षात ठेवा, मला सांगितलं नाही तुमचा प्लॅन कधीच सक्सेसफुल होणार नाही. पण प्लॅन असं काही नाहीच आहे ना. अरे बापरे, अचानक मला आठवलं. मला सगळं आठवायला लागलं. माझं डोकं ना खूप दुखतंय. मला आता कुठेतरी पडावं असं वाटतंय. कुठे पडू? कुठे इथे नका पडू, फरशी फुटेल. काय? जाऊन झोपा. डोकं दुखतंय. बेडरूम मध्ये जाते आणि पडकन पडते. खूप डोकं दुखतंय. हळू हळू हळू. ही बाई ना काहीतरी लपवते माझ्यापासून. हिचा आणि शनायाचा ना नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. हो. हा म्हणजे 35 करोडच्या चोरीचा प्लॅन तुलाही माहिती होता? नो नाही, गॅरी मला काही सांगतच नव्हता ना. खोटं बोलू नकोस तू. रेवती प्लीज, तुझा काही संबंध नाहीये, तू उगाच बोलू नको. मग 35 करोड मधली उरलेली रक्कम यांच्याकडे हे कसं काय तुला माहिती? तू तसं बोललीस ना, आता खोटं बोलायचं नाही. मी माझ्या कानांनी ऐकली. सांग, आत्ता सांग, तुला जे जे काही माहितीये ते सगळं सांग. ते मलाही कळू दे ना. ती कशी चोरी झाली, काय प्लॅन होता, सांग मला. हे बघ, माझा याच्यात काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन गॅरीने केला होता. गॅरीनेच ते 35 करोड चोरले होते. त्यांनी फक्त आम्हाला यूज केलं. यूज कसा काय केलाय? मीन्स थोडे दिवस ते 35 करोड त्यांनी केड्याच्या घरी ठेवले होते. नाही नाही नाही, मला एकदा नीट सांग, ही चोरी नेमकी कोणी केली आहे? तू आणि पोपटराव यांनी मिळून चोरी केली आहे का यांनी चोरी केली? हॅलो, पोपटरावचा याच्याशी काहीच संबंध नाहीये. संबंध कसा नाही? कारण ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी तू आणि पोपटराव दोघेही ऑफिस मध्ये आला होतात, बरोबर? हा, दॅट वॉज टू मीट यू, तुला भेटण्यासाठी. वी डोंट नो एनिथिंग अबाउट चोरी. पैसे गॅरीनेच घेतले होते. तो हे बघ राधिका, आय एम रिअली सॉरी, पण जेन्युइनली सांगते, माझा या सगळ्याशी खरंच काही संबंध नाही ना. मम्माचा संबंध आहे. हा सगळा प्लॅन गॅरी आणि केड्याचा होता. या शनायामुळे पुन्हा एकदा गोळ झाला. मी स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोलच ठेवू शकलो नाही आणि शनायाला सगळ्यात मोठं सिक्रेट कळलं की मी तिला ओळखतो. काय झालं यार हे? या शनायाच्या तोंडात तर तीळ नाही भिजत. आता ती सुलक्षणा मम्माच काय केड्यापासून सगळ्या जगाला ओरडून सांगणार गॅरीची मेमरी आहे, तो अजून नाही विसरला मला, आणि यातनं इश्यू होणार. नाही करू ना, हे वेळीच थांबवावं लागेल, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. फोन उचल.
गुरुचा फोन कसा काय आला? गुरु मला ओळखत नाही. तो मला आठवत नाही. मी त्याला आठवत नाही. अरे यार भुताटके यार, गुरुचा फोन कसा काय आला? नाही यांना सांगत नाही. हॅलो. अरे मूर्खा, फोन उचलायला एवढा वेळ लावतात का? म्हणजे तू मला ओळखतो? तुला भेटल्यावर सगळं सांगतो, मला भेटायला ये. भेटायला ये? अरे पण तू तर मला ओळखत नव्हता. म्हणजे तू मला विसरला होता ना? म्हणजे ते सगळं नाटक होतं? किड्या, मला फक्त भेटायला ये, आपण बोलूया. अरे काय यार, माझी काय हालत झाली माहितीये का तुला? तुला भेटायला आलो होतो तेव्हा ओळखलं नाही, मला मारलं. अरे या दोघींना नाही, निदान मला तरी सांगायचं की हे सगळं नाटक आहे म्हणून. काय यार तू पण? तुला कळतंय का मी काय सांगतोय किड्या? अर्जंट काम आहे, लगेच भेटायला ये. चल फोन ठेव. हॅलो गुरु. हॅलो. हे काय विचित्र माणूस आहे यार. सगळं इतके दिवस नाटक करत होता. अरे पण त्याला सगळं आठवतंय, म्हणजे ते 33 करोड पण आम्हाला मिळणार. अच्छा, म्हणजे 35 करोडच्या चोरीमध्ये तू ही इनडिरेक्टली इन्व्हॉल्व होतीस. नो, हाऊ इज इट? मी सांगितलं तुला, प्लॅन गॅरीचा होता. दॅट्स इट. दॅट्स इट. तुला लाज नाही वाटत का ग हे सांगायला? सध्या तुला साधे 35 रुपये कमवता येत नाही, तू 35 करोडची भाषा करतेस. अगं मंदिरामध्ये लाडू चोरणे इतकं सोपं नाहीये ते. असं कुठे म्हणते मी? मग तुला जर या चोरीविषयी माहिती होतं तर तू आधीच का नाही सांगितलंस? बोल, का नाही सांगितलंस? अगं ती कशी सांगणार? तिचाही वाटा असणार ना त्यात. हॅ, मी आणि मम्मा तर ते सगळे पैसे लंपास करणार होते. काय? तुला काहीच वाटत नाही हे बोलताना? आता इनिशियल प्लॅन तर हाच होता की मी आणि मम्मा सगळे पैसे घेऊन अब्रॉडला पळून जाणार होतो, पण तो वर्कआउटच नाही झाला. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार. काय उदार? काही नाही, तुला नाही कळणार. राधिका, तिच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊया आणि कंप्लेंट करूया. पोलीस स्टेशन? राधिका प्लीज, पोलीस स्टेशन कशाला आहे? बघ, गॅरीने मला या सगळ्यात इन्व्हॉल्व केलं होतं का? आय स्वेअर, माझा खरंच काही संबंध नाही. आणि आता तुझ्यामुळे मी हे सगळं करायला लागले. तू सांगतेस तसं मी करत होते. तू म्हणली होतीस की मी सेफ होईल. मग हे सगळं काय आहे यार? राधिका, हिच्या गोड बोलण्याला भुलू नकोस. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल, ऐक माझं. किंवा त्या इन्स्पेक्टर शिवानीला फोन कर. नाही रेवती, थांब. आधी सगळं वदवून घेऊ दे हिच्या तोंडून मला. उरलेले पैसे कुठे आहेत, कोणाकडे आहेत, हे सगळं सांगू दे तिला, मग तिला सोडायचं. त्याशिवाय नाही. मग मी सेफ होईल? मग मी जाऊ? नाही. अरे बट वाय? कारण माझं बोलणं झालेलं नाहीये. हे बघ तन्या, आत्ता आपण इथे भेटलो होतो, आपल्यात काही डिस्कशन झालं, हे तू कोणालाही सांगायचं नाही, यांनाही सांगायचं नाही. आणि जर का तू हे कोणाला सांगितलंस तर यांच्या बरोबर तुलाही जेलची हवा खायला लागेल. राधिका यार, दिस इज नॉट फेअर यार. तू मला जे जे सांगत होतीस तसं तसं मी करत आले. मी सगळं केलं. नाही, अजूनही केलेलं नाहीये. यापुढे तुला ऐकावं लागेल आणि करावं लागेल. यापुढे मी जे सांगेन ते तू करणार आहेस आणि तेच ऐकणार आहेस. आणि जर तसं नाही केलं तर गाठ माझ्याशी अशाने. जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करणार आहे तुला माहिती आहे ना? हो. गुड. आता मी जाऊ? निघ. रेवती, हे असं वागतील असं वाटलंच नव्हतं मला. गुरुनाथ सुभेदार, आता तुमच्या पापाचा घडा भरलाय. आता पाप मी काय करते ते. का बाई राधिका अजून आली नाही? पहा बरं कुठे अडकली, किती उशीर झालाय. आई पहा आल. का बाई कुठे होती तू? हा, इतका उशीर काऊन बरं झाला? ते रेवती मला भेटली मध्ये.
मग आम्ही एकत्रच आलो. फोन तरी करायचा होतास का नाही? आता पहा बरं, पावसा पाण्याचे दिवस आहेत, घरातल्या लोकांना काळजी वाटते का नाही? राधिका मीही निघते. सुबोधचा फोन आला होता. गुरु कुठे आहे? अगं नाही, अथर्वला सोडलं त्याने आणि नंतर लगो गेला, तो आलाच नाही वापस अजून. कुठं आहे तो? आई येतील ना ते. अथर्व घरी आलाय ना. हो ना, अथर्व आला. बरं झालं ना, आता यापुढे तू आणि गुरु दोघही सोबत याल, हो का नाही? बरं वाटते बाई. गुरुलाही नोकरी लागली, आता त्याचं सगळं कसं एकदम मार्गी लागेल. आपल्या घरातली मुलं सुखी असली का नाही की घरातल्या सगळ्यांना आनंद होते. पाय आई वडील खुश असते, लहान मुलं बाळ खुश असते, नाही? सगळं आता व्यवस्थित होईल. तुला आणि गुरुचा संसार सुखाचा होईल, नाही? आई, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढउतार येतातच. काय ते चढ उतार? आता तर सगळं एकदम सरळ सोट होते. पाय गुरु आता नोकरी करत आहे, तू त्याला नोकरी दिली, निदान तो नोकरीला तरी लागला का नाही? हा? आता तो तुझ्यासोबत राहील, तुझ्या कंपनीला मदत करेल. सगळं तुझ्यामुळे झालं. बरं राधिका, तू त्याला नोकरी दिली, खरंच नशीबवान आहे. पहा मा गुरु, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. चल, चहा म्हणते मी तुझ्यासाठी. ये. नाही, नको आई. मी करेन. वा, मग मी जरा मंदिरात जाऊन येऊ का? आरतीची वेळ झाली ना, लगोलग येते पण. हा, चाल. आईंचं खूप प्रेम आहे यांच्यावर. जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. ये बस, ये बस. पण यांना शिक्षा मी देणार, माझ्या पद्धतीने. आणि कोणत्याही शिक्षेपेक्षा ना शब्दांचा मार अधिक लागतो. तो माणसाच्या मनावरती ओरखडे काढतो. मी यांना यांची जागा दाखवून देणार आहे. आता इतके दिवस गोड गोड बोलून, छान वागून यांनी आम्हाला यातना दिल्या. आता ही वेळ यांच्यावर येणार. मी त्यांना यातना देणार आहे. आणि या सगळ्यात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केलं ह्याचा अर्थ असा होत नाही की त्याने तिला विकत घेतली. फक्त तू ठाम राहा. वर येते. यांना मी शिक्षा देणारच आहे. बास झाला, आता खूप झालंय. मला आता या दुष्टचक्रातनं स्वतःला, माझ्या कुटुंबाला, राधिका मसालेला बाहेर काढायचं. त्यासाठी मी यांना शिक्षा देणार. गुरुनाथ सुभेदार, आता तयार राहा. काही झालं तरी तुम्हाला शिक्षा होणार.